कुठेही केलं तरी चालतंय. आज तसं बी देतो आम्ही, तसं बी देतो. QR कोड काहीतरी घेतलं तुम्हाला 50% करा म्हटलं. 50% 2 दिवस तुम्हाला देत होते मॅडम. याला तर असं दिलं पाहिजे. करता येईल, प्रपोजल करता येईल, तसं बी करता येईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले की असं आणू नका. मनापासून अभिनंदन मानतो आणि सगळ्या विनंती करतो की डॉक्टरांचा या स्नेह आता आमचं कायम राहावा अशी विनंती करतो. या कार्यक्रमाला आज पाहुणे म्हणून आपले आपल्या विधानसभा संघाचे आमदार नरेंद्र पाटील यांचे स्वागत. हॉस्पिटलचं याचं योगदान आहे खूप मोठं आहे. सहज आम्ही बघायला गेलो तर मागच्या वर्षी आपल्या ज्या पत्रकार बांधवांनी त्याच्या कुटुंबियांनी मुलं असतील घरातले, महिला असतील, तसेच नागरिक असतील, या सगळ्यांनी जी तपासणी केली होती 77 जणांची यादी असे सेपरेट रजिस्टरवर बघायला मिळालं. मला वाटतं की पत्रकार आमचा पत्रकारसंघ एकमेव असा आहे की नोंदणी झालेली अधिकृत नोंदणी आहे. आपण कुठल्याही पत्रकारसंघाची नोंदणी नोंद घेतली त्यामुळे बाकीचे पत्रकारसंघही काम करतात, पण आमची नोंदणी अधिकृत हे वेगळं पण आहे. पत्रकार संघाच्या नुकत्याच आम्ही आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील, धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुके आणि इतर 3 असे जवळ म्हणजे सहज आम्ही बघायला गेलो तर मागच्या वर्षी आपल्या ज्या पत्रकार बांधवांनी त्याच्या कुटुंबियांनी मुलं असतील घरातले, महिला असतील, तसेच नागरिक असतील, या सगळ्यांनी जी तपासणी केली होती 77 जणांची यादी असे सेपरेट रजिस्टरवर बघायला मिळालं. मला वाटतं की पत्रकार आणि मात्र लोक करायचे आता झालं या बघूया मला वाटतं मागच्या वर्षी पण आलो होतो आपण. मला वाटतं 50-100 जणांनी ब्लड डोनेट केलं आणि तुमचं ब्लड आणि ते हे केलं, आरोग्य तपासणी केली. मला अतिशय चांगला आहे मी खरं म्हणतो. आणि आपल्या विषय केलं बरेचसे विषय आपले एक्झाम्पल मला वाटतं की वर्ग 1 वर्ग 2 विषय होता. आपल्या पूर्ण जे पत्रकार बांधव आहे आता टेक्निकली सांगायचं म्हणलं की साहेबांचं म्हणलं की एखादी गोष्ट कुठली आपण जी लिगल करत नाही ती काय काहीतरी उलटी इलिगल होती. आपण जर रेकॉर्डर नाही आणलं आहे ना तर काय झालं आपल्या शहरामध्ये जवळपास 40% जमीन वर्ग 2 आहे. आणि त्यात मग ते काय प्रत्येकाला घर बांधायचं, प्रत्येकाला प्लॉट पाहिजे, मग ते काय म्हणते नियमानुसार ती वर्ग 2ची होतच नाही तशी. ती येतात मग ती रेकॉर्डाईज करायला आली तर रेकॉर्डाईज होत नाही. सगळं ती ते काय निगडीत चक्र तयार होतं. इथं ऑलरेडी मग आपण ऑलरेडी आपल्याकडे म्हणतो आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही, जो इन्व्हेस्टमेंट करायला जातो त्याला बी करता येत नाही. मला वाटतं ते वर्ग 2चा जो विषय होता तो पण अतिशय मला वाटतं आपल्याकडे पत्रकार बांधवांनी चांगला लावून धरल्यामुळं आणि कारण ते सगळं इम्पॅक्ट शासनाला मोठा इम्पॅक्ट आहे. जेवढ्या शासन वाटत तो लिंक नाही आता मुद्दा आपला काय होणार त्याला माहिती की हा इम्पॅक्ट म्हणजे 50% जी रक्कम भरायला लागली पण 5% केली. हा अतिशय आपल्या पत्रकार बांधवांनी रेग्युलर लावून धरला. मला विषय वाटतं सर मी नवीन ते बसलो तर लोक पोचणारा आणि करायचे मला स्वतः वाटत असं काही होणार नाही.
एखादी बसले आपले पोहोचले आपले, कारण एवढा मोठा फायनान्शियल इम्पॅक्ट लय मोठा आहे. परत मला वाटतं आपण एखादी गोष्ट व्यवस्थित कन्व्हिन्स केली, मीडियाच्या माध्यमातून केली तर ते होऊ शकते. आणि अल्टिमेटली त्याचा बेनिफिट शासन कसं जमीन दिल्यावर काय माघारी घेत बसत नाही. त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे की त्याच्या नावानं करून टाका आणि त्याला म्हणजे इलिगॅलिटी होत नाही. एक असेल परत आमच्या तुळजाभवानीच्या पण बरेच आपला आराखडा असेल, मंदिर असेल, आपल्या सर्व बांधवांचा अतिशय चांगला असते. इलेक्शनमध्ये पण अतिशय चांगला हे राहिला आपल्याकडं. जसं राजकारण्यांनी पण आम्हाला काही जास्त काही हे दिलं नाही, जे काय चालायचं ते आमच्याकडे आलं नाही फारसं. जे काय झालं ते तिकडेच झालं, ते आमच्याकडे यायचं नाही. तिकडेच व्हायचं तिकडेच जायचं, ते आमच्याकडे काही यायचं नाही. ते चांगलं दोन्ही इलेक्शन अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याकडे मार पडली. आणि पत्रकारांचा खरं चांगला म्हणजे बरेचशा एक्झाम्पलला आता मला वाटतं ते इलेक्शन अधिकारी असतं ते झाला वगैरे पत्रकारांनी आधीच चांगला माहिती वगैरे दिल्यानंतर एखाद्या बोगस एंट्री वगैरे झाले वगैरे काय झाली पत्रकार मतदार विषय झाला होता. ते बरोबर मग 1-2 दिवसात जसं पत्रकारांकडून झाला होता आमच्याकडे. 1-2 पत्रकारांकडनं झाला आमच्याकडे. मग आल्यानंतर लक्षात आलं की बाबा हे यात सत्य आहे. त्यामुळे तो विषय काय वाढला ना पुढं आपण परत चांगल्या पद्धतीनं परत तो विषय राहिला नाही की त्या बेसिसवर काय झालं घटना घडली म्हणून कोणी हे केलं. तर ओव्हरऑलच बाकीचे ते आणि आपल्या बरेचसे विषय जे असतात आपल्या शहरातले जे बरेचसे बिकट विषय जे वेळोवेळी पत्रकार मांडत असतात. पण आता हळूहळू जसं काय काय आपले छोटे बदल करतात ते आपण करत होतो. रस्त्याचं आहे, त्याचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आहे, आपण बघूया. आणि खरंच श्रीराम म्हणजे मला अतिशय म्हणजे आणि बऱ्याच वेळा आमच्याकडे माहिती डायरेक्टली येत नाही. म्हणजे काय हायरार्की असते आमची ह्याच्यामुळे वगैरे ना बरीचशी माहिती मग आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून आणि बरेच जण येतात, प्रत्यक्ष येऊन सांगतात, फोनवर सांगतात. अतिशय मला वाटतं हे जे वातावरण आहे आमचं पूर्ण सर्वांना शुभेच्छा. आणि जसं त्यांनी सांगितलं की मी खरं सांगतो म्हणजे विशेषतः महिलांना आपल्या पत्रकारांच्या मला वाटतं फॅमिलीला सुद्धा मात्र वाटतं एखादं सायकेट्रिस्टचं सुद्धा काउन्सिलिंग असलं पाहिजे म्हणजे जनरल. कारण काय होतं आपल्या म्हणजे आपल्याकडं आपण जे समजतो आपल्याकडं म्हणजे आपण आरोग्य तपासणी करतो, ब्लड बघतो, पण आपल्या डोक्यात काय चाललंय आपल्याला म्हणजे बऱ्याच लोक काय म्हणते म्हणजे काय होतं की एखादा पत्रकार आहे चिडचिड म्हणजे मला बाकीच्या पत्रकार बांधवांनी त्याला विचारलं पाहिजे किंवा तू जर प्रेशरमध्ये काय बायको भांडण करते का, ती भांडण करतो म्हणजे काहीतरी विषय असतो, काहीतरी त्याला डिप्रेशन असते, अँझायटी असते आणि ती अंडर ट्रीटमेंट नाही राहिली तर ती रोज भांडणं होत राहते. त्याला वाटतं म्हणजे तो एक मारहाण करतो, मग ती प्रक्रिया अजून वाढत राहते. म्हणजे नाही हे कोणाच्या घरी होऊ शकतं. मला वाटतं त्याबद्दल पण वाटतं कारण काय होतं आणि एखाद्याला सांगितलं की तू जाऊन सायकेट्रिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घे, ते आपल्याकडं म्हणजे समाजामध्ये त्याला असं बघितलं की काहीतरी मारून झालाय काहीतरी वेगळा. ते नॉर्मल आपलं कसं थायरॉइड ग्लँडमधलं जर समजा सिक्रेशन कमी झालं तर आपण काय करतो थायरॉइडची गोळी असतो सर हायपोथायरॉइड वजन वाढतं आपलं. सेम तसंच आहे ते डोक्यातलं काहीतरी केमिकल कमी झालेलं असतंय, ती गोळी खाल्ल्याशिवाय ती दुरुस्त होत नाही. चिडचिड करणं, भांडण करणं, म्हणजे कामात सहभाग न घेणं किंवा अशा वेगळ्या गोष्टी आहेत. किंवा बायपोलर नावाचं एक डिसऑर्डर असतो की कधी कधी एकदमच एक्साइट होतोय आणि कधी कधी एकदम डिप्रेस होतोय. हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे मला एक गेल्या 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, आमच्या कर्मचाऱ्यांतलं पण बघितलंय. बऱ्याच वेळा आर्थिक विषय असतात परंतु 50% लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काहीतरी असतात. मला अँझायटी असते आता झोपच लागत नाही. छोटंसं काहीतरी मनावर घटना घडली ना की त्याची ती धडधड होती, झोप लागत नाही आणि तो माणूस मग काय होतं अल्टिमेटली काय होतं त्याचं मानसिक जर स्वास्थ्य नसेल तर तो कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही किंवा घरामध्ये मग निगेटिव्ह वातावरण तयार होतं. मला वाटतं आपल्या फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची. आणि काय झालं आजकाल ते मीडिया दुसऱ्याकडे बघून आपण कंपॅरिझन केलं जातं. मुलं असतील आपल्या घरच्या वगैरे असतील ना ते मला वाटतं हा एक अँगल आपल्या म्हणजे आपल्याकडून ठेवला पाहिजे. कारण काय होतं आपल्यासारख्या ग्रामीण भागात अजून तेवढे अजून अवेअरनेस नाही मानसिक यायचे. कारण आपण फिजिकल लागलं, दुखलं, डायबिटीज झाला त्याबद्दल अवेअरनेस आहे. त्याच्याबरोबर ते पण एक अँगल बघितला पाहिजे सगळ्यांना. ते आपण काम करणाऱ्यांबरोबर आणि आपल्या फॅमिलीला पण पुन्हा एकदा सगळ्यांना मला वाटतं अतिशय चांगलं मागच्या वेळेस तुम्ही केलेलं आहे. जेवढे लोकांनी घ्या कोणाचं काय कोणाचं कमी जास्त असेल तर ट्रीटमेंट कंटिन्यू करा. पुन्हा एकदा संघानं या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्यासाठी खरं आभार. धन्यवाद.